सुशील कुमार शिंदे केंद्रीय माजी मंत्री आणि त्यांची मुलगी प्रणिता शिंदे जे आमदार आहे सोलापूरची, त्यांना भाजपकडून दोनदा ऑफर आली असं सुशील कुमार शिंदेंचं वक्तव्य. जे काही उपरे जमा करून चुकी झाली की चुकीच्या घराचा दरवाजा ठोठावला. ज्यांचा पूर्ण डीएनए काँग्रेसचा आहे त्यांचा. सुशील कुमार शिंदे केंद्रीय माजी मंत्री आणि त्यांची मुलगी प्रणिता शिंदे जे आमदार आहे सोलापूरची, त्यांना भाजपकडून दोनदा ऑफर आली असं सुशील कुमार शिंदेंचं वक्तव्य. खरं तर मोदींचं महत्त्व कमी झालं काय? नरेंद्र मोदींची लोकप्रियतेत घट झाली काय? तुम्ही तुमचा 45+ जे काही तुमची टार्गेट तुम्ही सांगितलात की 45+ आहे, विजन आहे तुम्हाला, या मिशन आहे, त्याला तुम्ही कमी पडताय. महाराष्ट्रामध्ये एकूणच महायुतीला जे काही उपरे जमा करून स्वतःच्या घरामध्ये किंवा छत्रछायेमध्ये त्यांना घेण्याचं काम झालं आहे. तरी पण महाराष्ट्रामध्ये अपेक्षित भाजपाला यश मिळत नाही. ते यश दूर दिसतं आहे. अशा स्थितीमध्ये लोकप्रिय नेत्यांना जमा करायचं, गोळा करायचं अशी एक पद्धत भाजपाने अवलंबली आहे असं मला वाटतं. मुळात विषय असा येतो की ते चुकले, चुकी झाली की चुकीच्या घराचा दरवाजा ठोठावला. ज्यांचा पूर्ण डीएनए काँग्रेसचा आहे त्यांचा अनेक वर्षापासून त्या काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये, काँग्रेसच्या विचारामध्ये, पुरोगामी विचारामध्ये आणि त्या परिवारामध्ये हे सुशीलकुमार शिंदेसाहेब आणि त्यांची कन्या या आहेत. त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारची ऑफर देणं म्हणजेच भाजपाने स्वतःचं हात भाजून घेणं.